नमस्कार. मी डॉक्टर दीप्ती मनसा वेलनेसमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. स्ट्रेसमुळे शरीरामध्ये जे काही दुष्परिणाम होतात म्हणजे डायजेशनच्या तक्रारी सुरू होतात, नंतर हॉर्मोन्समध्ये गडबड होते, त्यामुळे बऱ्याच बायकांचे पिरियड्स अनियमित येतात. इथपासून ते अगदी पिंपल्स येतात, झोप पुरेशी होत नाही. तर हे सगळे जे दुष्परिणाम आहेत त्याबद्दल नेहमी बोललं जातं. पण यावर उपाय काय करायचा आणि ह्याच्यामुळे जे शरीरावर परिणाम होतात ते कमी कसे करायचे? तर याबद्दल खूप कमी माहिती असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की काही सोपे उपाय करून ताणतणावाला कसं लांब ठेवता येईल. सगळ्यात पहिला उपाय, तुम्ही जिथे कुठे असाल म्हणजे ऑफिसमध्ये असाल, घरी असाल, बाहेर असाल आणि एखादी नकारात्मक भावना अतिशय उफाळून आली, म्हणजे खूप चिडचिड होतीये, अँक्झायटी आलीये, नंतर खूप टेन्शन येतंय, काय करावं कळत नाही. तर अशा वेळेला डीप ब्रीथिंग सुरू करायचं, म्हणजे श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आणि दीर्घ श्वसन सुरू करायचं. आणि जितकं तुम्ही अवेअर होऊन हे करत राहाल, तितकं हळू जी मनात जी काही अशी निगेटिव्ह भावना आहे, ती हळू कमी होऊन, त्याचं लक्ष विचलित होऊन श्वासाकडे लक्ष येतं आणि काही काळापुरतं पण का होईना, पण त्या भावनेचा तुम्हाला विसर पडतो. त्यामुळे हळू डीप ब्रीथिंग करायचं. थोड्या वेळाने नंतर मग पुन्हा तुमच्या कामाला सुरुवात करायची. आता दुसरा महत्वाचा उपाय. तुम्ही घरी आहात आणि असे काहीतरी प्रॉब्लेम आलेत, काय करावं कळत नाही. सरळ चप्पल अडकवायची आणि बाहेर जायचं. एक 10-15 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आणि बाहेर जायचं. बाहेर गेल्यावर जरा मोकळी हवा लागली, नंतर आजूबाजूचे 4 लोक भेटले, कधी नेबर्स असतात किंवा लहान मुलं खेळत असतात. त्यांना बघितलं, तर कुठल्याही विषयावर रँडमली अशा थोड्याशा गप्पा मारल्या, की तुमच्या डोक्यात जी काही चक्र फिरत असतात, ती कमी होतात. एक 10-15 मिनिटं चालून आलात आणि घरी आल्यावर तुम्ही ऑब्झर्व्ह कराल, की जे काही जाताना तुमचं मनात जे काही चालू असते चलबिचल, ती थोडी तरी कमी झालेली असते. त्यामुळे शक्यतो रोज संध्याकाळी जायचं, बाहेर पडायचं किंवा जेव्हा कधी असा त्रास सुरू होईल, तेव्हा जायचं, एक 10-15 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आणि फिरून यायचं. त्यानंतर आपण बघूया, की एखाद्या मोठ्या कामाचं टेन्शन असेल, म्हणजे स्ट्रेस असेल, की आता हे काम कसं कंप्लीट होणार आहे, खूप मोठं टार्गेट आहे. तर आपण एक करू शकतो, की ह्याचे छोट्या-छोट्या कामांमध्ये डिव्हिजन करू शकतो. म्हणजे एकदम मोठं जे काम दिसतं, तर छोटे-छोटे टप्पे ठेवून त्यानुसार काम करू शकतो. म्हणजे थोडं ऑर्गनाइज्ड राहू शकतो. टेन्शन कमी करण्याचा ऑल टाईम फॉर्म्युला म्हणजे जो नेहमी कामाला येतो, तो म्हणजे की निसर्गाच्या सानिध्यात जा. तर आपण नेहमी जाताना आपले विचार सोबत घेऊन जातो. पण तरी सुद्धा जेव्हा मोकळी हवा असते, नंतर मोकळं आभाळ दिसतं, आजूबाजूला हिरवाई असते, तेव्हा काही काळापुरतं का होईना, पण आपले प्रॉब्लेम्स आपल्याला छोटे वाटतात. आपण ते विसरून जातो. कधी-कधी एखाद्या प्रॉब्लेमचं सोल्युशन पण आपल्याला तिकडे सापडू शकतं. त्यामुळे सरळ थोडासा वेळ काढून निघायचं. म्हणजे आता तुमच्या आजूबाजूला एखादी छानशी टेकडी असेल, पार्क्स असतील किंवा इफ यू आर ब्लेस्ड आणि तुमची जागा मोठी असेल, छोटंसं गार्डन असेल, तर तिथे थोडासा वेळ घालवल्यावर कुठल्याही प्रकारचं टेन्शन असेल, तर ते कमी व्हायला नक्कीच मदत होते. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा, कुठल्याही प्रॉब्लेममध्ये तुमच्या जवळची माणसं ही खूप मोठा रोल निभावत असतात. म्हणजे तुमचे सिबलिंग्ज असतील किंवा कधी-कधी कझिन्स पण असतात तेवढे जवळचे, मित्र-मैत्रिणी असतील आणि नेहमी साथ देणारे तुमचे आई-वडील. तर यांच्याशी तुम्ही जितकं बोलाल, जितक्या गोष्टी शेअर कराल, तितकं तुम्हाला बरं वाटतं. कधी-कधी या सगळ्यामधनं प्रॉब्लेमला सोल्युशन मिळतं. त्यामुळे ही एक बाजू पण आहे. पण कधी-कधी फक्त बोलल्यामुळे सुद्धा बरं वाटतं आणि आपल्याला काम करायला हुरूप येतो किंवा आपल्याला एक खात्री पटते, की बाबा ठीक आहे, आता असं काय-काय चालू आहेत प्रॉब्लेम, पण काही दिवसांनी आपल्याला ह्यातून मार्ग सापडणार आहे. त्यामुळे फक्त अशा व्यक्ती सोबत असणं, की ज्यांच्याशी तुम्ही सगळं शेअर करू शकता, हे पण खूप महत्वाचं असतं. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, इनफ रेस्ट. म्हणजे पुरेशी झोप जर तुमची असेल, तर तुमचे एकतर स्ट्रेस लेव्हल कमी होतात. नंतर जे काही हॉर्मोन्सची गडबड चालू असते, तर ती पण जरा कंट्रोलमध्ये येते. आणि शरीराला पुरेशी झोप मिळाली, की डोक्यात विचार पण चांगले येतात. त्यामुळे काहीही जरी असले, म्हणजे कुठलेही प्रॉब्लेम्स काही असलं, तरी व्यवस्थित वेळेवर चांगली जर झोप असेल, आराम असेल, तर त्यातून मार्ग काढायला तुमचं शरीर आणि मन हे साथ देतं. तर हे काही सोपे उपाय तुम्ही करून बघा आणि आय गॅरंटी यू की ह्या सगळ्यामधनं तुम्ही स्ट्रेसमधनं बाहेर यायला तुम्हाला नक्की मदत होते. तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुढचे असेच व्हिडिओ जर बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.